1 लाख कोटी रुपये खर्च करून नदी जोड प्रकल्प प्राधान्याने सुरू करण्यात येईल अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटेल। दुष्काळ मुक्त महाराष्ट्रासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असेल असंही भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। योगेश कदम यांनी बारवर स्वतः कारवाई केली, त्यासाठी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला अशी माहिती रामदास कदमांनी दिली आहे। तर योगेश कदमांची बदनामी करण्यासाठी षडयंत्र केल्याचा आरोपही रामदास कदमांनी केला। निळवंडे धरणावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला। निळवंडे धरणाच्या कामाला 35 वर्ष लागले, आमच्या एका नेत्यानं 3 वेळा उद्घाटन केलं। या धरणासाठी महायुतीला सत्तेवर यावं लागलं असंही विखे पाटील म्हणाले। पाण्यावर भूमिपुत्रांचा पहिला अधिकार राहिला पाहिजे असं विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। निळवंडे धरणाचं पाणी मुंबईला जाणार, याचा फायदा होणार आहे। सरकारने देखील पाणी वापरकर्त्यांवर बंधनं घातले पाहिजेत असंही विखे म्हणाले। सरकार मनोज जरांगेंच्या झुंडीला बळी पडणार असेल तर आमची ओबीसींची तरुण मुलं सुद्धा आंदोलन उभं करतील असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। तसंच येत्या काळात राज्यात संघर्ष यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करू असंही हाके म्हणाले। सुप्रिया सुळे यांनी खडसेंसाठी एक्सवर पोस्ट रोहिणी खडसेंसाठी एक्सवर पोस्ट केली आहे। वेळ संघर्षाची असो की प्रत्यक्ष लढ्याची, मी सदैव सोबत आहे अशी पोस्ट सुप्रिया सुळेंनी केली आहे। या पोस्टची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होताना दिसते। काश्मीर फाईल्स सारखाच मालेगाव फाईल्स हा सिनेमाही झाला पाहिजे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे। काँग्रेसनं त्यांच्या काळात फेक नॅरेटिव्ह पसरवलं होतं, त्यांचं पितळ उघडं पाडण्यासाठी मालेगाव फाईल्स हा सिनेमाही आलाच पाहिजे असं कुलकर्णींनी म्हटलंय। मराठा समाजालाच आरक्षण देण्याचा अट्टहास का आणि त्यांच्यावरच आरक्षणाची कृपादृष्टी का असा प्रश्न आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात केला। मराठा समाज हा कधीच आर्थिक अथवा शैक्षणिकदृष्ट्या मागास नव्हता, तो मुख्य प्रवाहापासून कधीच दूर नव्हता असे मुद्दे देखील त्यांनी मांडले। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राजधानी नवी दिल्लीतील सरकारी बंगला अखेर सोडलाय। देशाचे 50वे सरन्यायाधीश असलेले चंद्रचूड हे 8 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त झाले, मात्र लगेचच बंगला रिक्त न केल्याने त्यांच्यावर टीका झाली होती। मराठी भाषेसंदर्भात आक्रमक होणार असा इशारा खासदार संजय राऊतांनी दिलाय। चांद्यापासून बांध्यापर्यंत हे राज्य मराठी माणसाचे 106 हुतात्म्यांनी इथं बलिदान दिलंय असं संजय राऊत म्हणाले। तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात अशी टीका संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे। ईडीएमसी निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठं विधान केले। कल्याण डोंबिवलीच्या विकासाला ग्रहण लागले, हे ग्रहण दूर करायचं असेल तर कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचा महापौर बसवावा लागेल असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं। शहापुरात खासदार सुरेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली। भावली धरण प्रकल्पातील अडचणींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक घेतली। या बैठकीत भावलीत बाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। निवडणूक आयोगानं मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचं वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा आणि बीएलओ पर्यवेक्षकांचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतलाय। तर मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रथमच मानधन देण्यात येणार आहे। डासांचं साम्राज्य पुन्हा वाढलं असून डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियानं मुंबईकरांना हैराण केले। महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार गेल्या 4 आठवड्यात या तिन्ही रोगांचे 4500हून अधिक रुग्ण नोंदवले गेलेत। खासगी रुग्णालय आणि दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते। गंभीर बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णांची संख्या दुप्पट आहे। राज्यात किडनीसह लिव्हर, हृदय आणि इतर अवयवांची प्रतीक्षा असणाऱ्या रुग्णांची यादी वाढत असताना या तुलनेत अवयवदानाची गती मात्र संथच आहे। राज्यात सध्याच्या घडीला तब्बल 7000हून अधिक रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत। राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त अवयव संदर्भात जनजागृतीचा वेग वाढवण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करतात। कुर्ला कारशेडमध्ये साध्या लोकलमध्ये सध्या स्वयंचलित दरवाजा असलेला एक डबा तयार केलाय, त्यामुळे लटकंती टळणार आहे। मात्र गर्दीच्या वेळी हवा खेळती राहण्यासाठी वायू विजन विशेष अशी गोष्ट कोणतीही व्यवस्था या डब्यात नसल्याचं दिसून आलंय। नवीन वंदे भारत आणि अमृत भारत रेल्वे दिव्यांगाच्या गरजा लक्षात घेऊन तयार केल्यात। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे। वंदे भारत रेल्वेच्या पहिल्या आणि शेवटच्या डब्यात व्हीलचेअर सुविधा, जास्त जागा असलेल्या दिव्यांगांसाठीचं प्रसाधनगृह आणि इतर सुविधा देण्यात आल्या।
मेट्रो लाईन 3 वरील आरे मेट्रो स्टेशनला गोरेगाव येथील फिल्म सिटीशी जोडणारा रोपवे सिस्टीम लवकरच सुरू होणार आहे। MMRCL देखील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत संभाव्य विस्ताराचा शोध घेत आहे। कनेक्टिव्हिटी वाढवणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। भारताची पहिली बुलेट ट्रेन सेवा लवकरच मुंबई अहमदाबाद मार्गावर सुरू होणार आहे। याबाबत रेल्वे मंत्री यांनी नुकतंच सूतोवाच केलं। गुजरातच्या भावनगर येथील एका कार्यक्रमात बोलत असताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की भारताची पहिली बुलेट ट्रेन लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे। विमानतळांवर तस्करी दरम्यान कस्टम विभागाकडून पकडला जाणारा प्राणी पक्ष्यांना संबंधित विमान कंपनीद्वारेच परत पाठवण्याचे आदेश नागरी विमान वाहतूक संचालनाने दिलेत। प्राण्यांची विमानातून तस्करी करून मुंबईत आणलं जातं। कारवाई दरम्यान सुटका केलेल्या प्राण्यांची देखभाल परतीच्या प्रवासाचा खर्च विमान कंपनीने उचलावा असंही आदेशात म्हणण्यात आले। मुंबई कोलकाता विमानात सहप्रवाशाला मारहाण करणाऱ्या प्रवाशाला इंडिगोनं शनिवारी तिच्या सर्व उड्डाणांमधून बंदी घातली आहे। सुरुवातीला बेपत्ता असल्याचं समजलं जाणारे पीडित आता रेल्वेनं आसामला घरी परत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुंबई गोवा महामार्ग आणि त्याच्या दुरवस्थेवरून उपमुख्यमंत्री अजित पवारही वैतागलेत। मुंबई गोवा महामार्गाला 7.5 लागली असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय, तर या महामार्गाचं काम लवकरच पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। डीपीसीच्या कोट्यावधीच्या कामांवर आता लक्ष ठेवण्यात येणार आहे। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दरवर्षी सर्व जिल्ह्यांना विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये दिले जातात, त्यामुळे या निधीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे। तर प्रत्येक 3 महिन्यांनी सरकार जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबत अहवाल घेणार आहे। राज्याच्या पर्यावरण विभागाने एका समितीची नियुक्ती केली आहे। पीओपी सामग्रीचा पुनर्वापर आणि वैज्ञानिक पद्धतीने सामग्रीचं विघटन कसं करावं यासाठी उपाययोजना सुचवण्याकरिता या समितीची नियुक्ती केली। तर ही समिती 6 महिन्यात सरकारला अहवाल देणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणात मोठा बदल करत भारतासारख्या औषध निर्यातदार देशांवरील टॅरिफ 25% वाढवण्याची घोषणा केली आहे। या घोषणेनंतर भारतीय फार्मा उद्योगात अस्वस्थता पसरली असून यामुळे देशाच्या औषध निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त करण्यात येते। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय। मुंबईत कबुतरांना आहार देण्यावरून निर्बंध लावण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेण्याची विनंती या पत्रात करण्यात आली। सर्वोच्च भावना लक्षात घेत न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्ण मध्य काढण्याचं आवाहन या पत्राद्वारे करण्यात आले। राज्यातील 695 महाविद्यालयांचे शुल्क प्रस्ताव 31 ऑक्टोबर नंतर सादर होऊनही मंजूर केल्याचा आरोप युवा सेनेने केला। या विरोधात कायदेशीर लढाई लढण्याची तयारी असल्याचाही इशारा संघटनेने दिला। महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांची निवड झाली आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आली। दरम्यान अविनाश कांबळेंचं पुष्पगुच्छ देऊन रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केलं। मुंबई शहरात यंदा पावसाचा जोर गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे। शहर आणि उपनगरांमध्ये आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। नालेसफाईबाबतची तक्रार केल्यानं भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। तर अंबरनाथच्या स्वामीनगर परिसरात ही घटना घडली आहे। हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। पिंपरी चिंचवडच्या एका दुकानातून 40,50,000चं साहित्य चोरून नेणाऱ्या मुंबईतील टोळीला अटक झाली। मुंबईतून MIDC भोसरी परिसरात येत या टोळीनं ही चोरी केली होती। याबाबत MIDC भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई महापालिकेतील रिक्त जागांमुळे सध्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे। जलअभियंता विभागात 3600हून अधिक रिक्त जागा आहेत। 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत रिक्त पदांसह अन्य मागण्यांवर विचार न केल्यास सर्व कामगार संप पुकारतील असा इशाराही कामगार संघटनांनी दिला। नवी मुंबई शिवसेना शिंदे पक्षाकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलाय। भगवा दहशतवाद नव्हे तर सनातनी दहशतवाद असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान केलेलं आहे। पीक विमा योजनेतील बोगसगिरी रोखण्यासाठी 1 रुपयात विम्याची योजना बंद करत सरकारनं लागू केली होती। नव्या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आणि त्यातून पीक विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 50% घटली आहे। त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारची मोठी आर्थिक बचत होणार असली तरीही प्रामाणिक शेतकऱ्यांना पिकांचा विमा उतरवण्यास आणखी एक संधी म्हणून या योजनेला 2 आठवड्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला।
खरीपाच्या पेरणीखालील क्षेत्र यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त असण्याची शक्यता आहे. पावसामुळे यंदा 76% भागावर खरीपाच्या पेरण्या झाल्या. त्यामुळे यंदा पेरण्यांमध्ये 4% वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य नागरिकांना आमिष दाखवत बोगस गुंतवणूक योजनेद्वारे 100 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्हीआयपीएस समूहावर ईडीनं छापा टाकलाय. या कारवाईत 14 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये कंपनीच्या मालकीचं भूखंड, फ्लॅटचा समावेश आहे. ठाणे महापालिकेला येऊरमधील 200 अनधिकृत बांधकामं तात्काळ तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत. या भागात अनेक राजकीय नेत्यांसह त्यांच्या नातेवाईक आणि महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे बंगले, त्यामुळे हे 200 अनधिकृत बंगले कधी पाडणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो. वसई विरार महापालिकेचे तत्कालीन नगररचना उपसंचालक YS रेड्डी यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर बांधकाम करण्यासाठी प्रति चौरस फूट 10 रुपये घेतल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. या कारवाईत 31 कोटी रुपयांची अपसंपदा जमा असल्याचंही उघड झालंय. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धर्मवीर चित्रपटाचा सीन हा पालघरचा होता. जीवाला जीव देणारा शिवसैनिक पालघरचा आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी पालघरच्या शिवसैनिकांचं कौतुक केले. तसंच हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील तेव्हा विरोधकांचं डिपॉझिट जप्त करतील असंही शिंदेंनी म्हटलंय. गेल्या 2 वर्षांमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलावंतांनी मुंबईत 550 कोटींची निवासी आणि कार्यालयीन मालमत्ता खरेदी केलेली असताना बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनी गेल्या 7 महिन्यांमध्ये त्यांच्या मालकीच्या 110 कोटी रुपयांच्या मालमत्तांची विक्री केली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. तर कर भरणा करणाऱ्यांमध्ये बॉलिवूडमध्ये पहिल्या 5 मध्ये असलेला अक्षय कुमार याला अचानक मालमत्ता का विकाव्या लागतायत याची कुतूहल पूर्ण चर्चा सध्या रंगताना दिसते.